नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल योजना केंद्रावर। मित्रांनो, तुम्हाला जर तुमचे 7/12 किंवा 8 वरची माहिती पाहिजे असेल, जसे की 7/12 वर कोणत्या व्यक्तींची नावे आहेत, जमिनीचे क्षेत्र, आकार, पिकांची नोंद इत्यादी, तर या सर्व गोष्टी तुम्ही ऑनलाइन आपल्या मोबाईलवर पाहू शकता। व्हिडिओवर पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। सर्वात अगोदर क्रोम किंवा कोणत्याही एका ब्राउझरवर जाऊन महाभूलेख असे सर्च करा। तुम्हाला पहिलाच वेबसाईट दिसेल, त्यावर क्लिक करा। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। वेबसाईट उघडल्यावर येथे सिलेक्ट डिव्हिजन या ठिकाणी तुम्हाला जे काही तुमचे विभाग असेल ते विभाग निवडून घ्यायचे आहे। विभाग सिलेक्ट केल्यानंतर गो बटनावर क्लिक करा। आता या ठिकाणी तुम्हाला 7/12, 8 व मालमत्ता पत्रक असे 3 ऑप्शन्स पाहायला मिळतील। यापैकी आपल्याला 7/12 ची माहिती पाहायची आहे, तर हे पहिले ऑप्शन सिलेक्ट राहू द्या। यावर क्लिक करून तुमचे जिल्हा निवडा, येथे तुमचे तालुका निवडा, येथे तुमचे गावाचे नाव सिलेक्ट करा। आता 7/12 शोधण्यासाठी खाली तुम्हाला काही ऑप्शन्स पाहायला मिळतील, तर येथे तुम्ही तुमचे सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकून 7/12 ची माहिती पाहू शकता। सर्वे नंबर किंवा गट नंबर जर तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही येथे पहिले नाव, मधील नाव किंवा आडनाव टाकून सुद्धा तुमचे 7/12 जे आहे ते पाहू शकता। नंतर आहे संपूर्ण नाव, तर यावर क्लिक करा। गावातील संपूर्ण नावांची लिस्ट येईल, तर येथे क्लिक करून 1 ते 100 हे पहिले ऑप्शन सिलेक्ट करा। खाली या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्या गावाची लिस्ट पाहायला मिळेल, तर येथून तुमचे नाव शोधून त्यावर क्लिक करा। नाव जर तुम्हाला मिळाले नसेल तर मागे या, यावर क्लिक करून दुसरे ऑप्शन सिलेक्ट करून घ्या व पुन्हा तुमचे नाव शोधा। अशा प्रकारे तुमचे नाव शोधून त्यावर क्लिक करा। नंतर येथे ज्या भाषेमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे आहे ती भाषा येथून सिलेक्ट करून घ्या। येथे तुमचे मोबाईल नंबर टाका व खाली 7/12 पहा यावर क्लिक करा। आता ज्यांना सर्वे नंबर किंवा गट नंबर माहीत असेल त्यांनी येथे आपले सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकून शोधा यावर क्लिक करा। येथून ते नंबर सिलेक्ट करून घ्या, येथून भाषा सिलेक्ट करून खाली मोबाईल नंबर टाका व 7/12 पहा यावर क्लिक करा। आता येथे डाव्या बाजूस तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, ते कॅप्चा या ठिकाणी जसेच्या तसे टाका व खाली व्हेरीफाय कॅप्चा टू व्ह्यू 7/12 यावर क्लिक करा। क्लिक करताच तुमचे 7/12 तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामध्ये गाव नमुना 7 वर जर पाहिले तर या ठिकाणी तुमचे भूमापन क्रमांक म्हणजे ज्याला आपण सर्वे नंबर किंवा गट नंबर सुद्धा म्हणतो ते येथे पाहायला मिळेल। येथे तुमचे खाता नंबर पाहायला मिळेल। येथे तुमचे जमिनीचे क्षेत्र म्हणजेच किती जमीन आहे ते हेक्टरमध्ये दाखवेल। येथे आकार व या ठिकाणी फेरफार नंबर तुम्हाला पाहायला मिळेल। खाली जर तुम्ही पाहिले तर गाव नमुना 12 येथे तुम्हाला तुमचे पिकांची नोंदवही पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुम्ही कोणत्या वर्षी कोणते पीक घेतले, त्यांचे हंगाम, पिकाचे प्रकार इत्यादी माहिती तुम्ही येथे पाहू शकता। नंतर आहे 8 व मालमत्ता पत्रक। तर ज्याप्रमाणे आपण 7/12 ची माहिती पाहिलो त्याचप्रमाणे सेम प्रोसेस करून तुम्ही तुमचे 8 व मालमत्ता पत्रक जे आहे ते पाहू शकता। लक्षात ठेवा, ही जी माहिती आहे ते तुम्हाला कोणत्याही शासकीय कामासाठी वापरता येणार नाही, तुम्ही फक्त माहिती पाहू शकता। तर अशा प्रकारचे आजचे हे व्हिडिओ होते। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद।